दरम्यान कसब्याची जागा ठाकरे गटाला गेली तरी कार्यकर्ता म्हणून आपण काम करणारच अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलेली आहे। तर पुण्याचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूया। ज्या पद्धतीने 6 जागा दोन्ही पक्षाकडून अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणि ठाकरे गटाकडून मान्य करण्यात आली। नाही ना, आता 6-12 जागा झाल्या। आता सगळे एकमत होईल, कारण एवढे जागाच नाहीत पुणे शहरात, 7 जागा आहेत। पण ज्या त्या पक्षाला अधिकारी शेवटी पक्ष आहेत ते त्यांची मागणी करतात आणि त्यात गैर काय नाही। पण जो निर्णय होतो तो अंतिम निर्णय असतो, कारण आता सगळ्यांनी जर 280 जागा मागितल्या तर मग शिल्लक राहणार नाही। तरी मागणार की नाही तुम्ही? नाही, आता ते पक्ष वरिष्ठ नेते जे ठरवतात जो उमेदवार त्याच्यासाठी पुण्यातले 6 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावेत, ज्या योगे आम्ही पुण्यातल्या जनतेच्या समस्या सोडवू शकू, जनतेच्या विकासाची कामं करू शकू। जे आज पुणे तुंबतंय, रस्त्यातले खड्डे पडलेत, पण कुठल्याही लोकप्रतिनिधीचं पुण्याकडे लक्ष नाहीये आणि म्हणूनच जनतेचा आधार जो आमच्या शिवसेनेसोबत आहे, जनतेची मागणी आहे की आता शिवसेनेने लढलं पाहिजे आणि विधानसभेत गेलं पाहिजे। म्हणून आम्ही कोथरूड असेल, पर्वती असेल, कसबा मतदारसंघ असेल, पुणे कॅन्टोन्मेंट असेल, हडपसर आणि वडगाव शिरी या भागातल्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार वरिष्ठांकडे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे आम्ही मागणी केली की हे 6 विधानसभा मतदारसंघ पुण्यातल्या शिवसेनेला मिळावेत आणि ते आम्ही जिंकून आणू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।